सदर कथेमधून अंधश्रद्धा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही. तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. ही कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने सादर करीत आहोत याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. मी BSc सेकंड इयरला शिकत असतानाची म्हणजे साधारण 1996 मध्ये माझ्यासोबत घडलेली घटना. माझ्या प्रिय आजीचं निधन झाल्याने माझे BSc सेकंड इयरचे प्रॅक्टिकल बुक अपूर्ण होते आणि ते पूर्ण करणे आवश्यक होते. माझ्या वर्गात राजन कांबळे नावाचा अतिशय हुशार आणि मनमिळावू विद्यार्थी होता. त्याचे प्रॅक्टिकल बुक पूर्ण होते. बायोलॉजीचे बोपुलवार सर म्हणाले, संजय कांबळेकडून प्रॅक्टिकल बुक घे आणि तुझे प्रॅक्टिकल बुक पूर्ण कर. मी सुद्धा त्यांचा विचार अंमलात आणायचे ठरवले. अंतकूर छोटे गाव, धर्माबाद येथून साधारण 7 ते 8 किलोमीटर हे राजनचे गाव होते. त्याच्याकडून प्रॅक्टिकल बुक आणण्याचा निश्चय केला. शुभस्त शीघ्रम असा विचार केला आणि लगेच त्याच्या गावाकडे निघालो. साधारण 5:30 वाजले होते. उन्हाळ्याचे दिवस होते. दिवस अजूनही चांगलाच जोरात होता. अर्थात उन्हाळ्यात दिवस उशिरा मावळतो हे लक्षात होते. 2 तासात परत येऊ शकतो असा विचार केला आणि मी निघालो. तरी शंकेच्या स्वरात एक मित्र पुटपुटला, आता कुठे जातोस? उद्या सकाळी जा. मी म्हणालो, नको, आत्ताच जातो. प्रॅक्टिकल बुक पूर्ण करणे आवश्यक आहे. फक्त 3 दिवस हाताशी आहेत. जास्त विचार न करता सायकलवर टांग टाकली आणि अनंतपूरच्या दिशेने मी निघालो. अनंतपूर गाव अगदी खेडेगाव. अर्थात यापूर्वी मी कधीही अनंतपूर या गावी गेलेलो नव्हतो. त्यामुळे त्या गावाची किंवा रस्त्याची मला काहीही माहिती नव्हती. लवकरच लक्षात आले की रस्ता सुनसान आणि तेवढाच खडतर आहे. सर्वत्र खड्डेच खड्डे. रस्त्यातील खड्डे की खड्ड्यातील रस्ता शोधत माझी सायकल निघाली होती. खेडेगाव असल्याने रस्ता अगदी निर्मनुष्य होता. सायकल म्हणत होती, जाऊ दे जोरात. रस्त्याच्या कडेने झाडी असल्याने भुरभुर वारा वाहत होता. मोकळा रस्ता असल्याने मी छान रोमॅन्टिक गाणी म्हणत होतो. अचानकच कधीतरी वाऱ्याची हलकीशी झुळूक येत होती आणि अंगावर छानसा शहारा उमटून जात असे. उन्हाळा असला तरी वातावरण छान मोहक वाटत होते. मी विचार केला, जर मी या वेगाने गेलो तर निश्चितच अंधार पडण्यापूर्वी परत धर्माबाद येथे सहज येऊ शकतो. पण हाय रे दुर्दैव्य, अचानकच सूर्य महाराज अस्तगत होण्याची चिन्ह दाखवत होते. दिवसाचा उजेड कमी होत होता आणि स्वतःची सावली क्षीण होत होती. अर्थात सूर्य महाराज लवकरच बुडणार याची खात्री झाली होती. याचाच विचार करीत असताना सहजच माझी नजर समोर गेली आणि पाहतो तर काय, समोर एक आकृती रस्त्याजवळ असलेल्या झाडाजवळ उभी, हातात टिफिनचा डब्बा. बहुधा बाईच. अंदाज खरा निघाला, बाईच. दिसायला गोरी गोमटी, नाजूक आणि आकर्षक बांधा, केसात माळलेला गजरा, कोरीव भुवया, लाल सुटूक होठ आणि कुणाच्याही अंतरंगात ठाव घेणारी डोळ्याची जोडगोळी. पण एवढी सुंदर बाई अशा अवेळी आणि सामसूम रस्त्यावर कशाला उभी असेल? तिच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष करीत मी पुढे निघालो. तोच मागून मंजूळ आवाज आला, भाऊ मला येऊ द्या. आवाजात खूपच गोडवा होता. तरी नकोस, हे बाईचं झेंगेट म्हणून मी कानाडोळा करीत होतो. तेव्हा पुन्हा एकदा आवाज आला, अहो भाऊ मला येऊ द्या. आता मात्र मला कळेना, एवढ्या संध्याकाळी एक घरंदाज आणि आकर्षक असलेली बाई अपरिचित माणसाला बोलते काय आणि बिनधास्त येऊ द्या असे म्हणते काय. मी सायकल थांबवली. एव्हाना ती माझ्याकडे येत आहे अशी चावूल लागली. जवळ येताच मी तिला श्रीदाक्षिण्य दाखवून अदबीने म्हणालो, कुठे जायचे आहे? अंतपूर.
तिने छान मंजूळ आवाजात सांगितले. बोलताना तिची दंतपंक्ती चमकत होती आणि माझ्या मनाला मोहून टाकत होती. ती म्हणाली, मला अनंतपूरमध्ये जायचे आहे. मी मागे बसते असे म्हणत ती एव्हाना सायकलच्या मागच्या सीटवर बसली. तिच्या त्या चपळ क्रियेकडे मी अनिमिष नजरेने पाहिले. एका क्षणी तिची आणि माझी खऱ्या अर्थाने नजरानजर झाली. तरी जास्त मोहात न पडता मी सायकल सुरू केली. पण सायकल सुरू करण्यापूर्वी तिला एक सूचना केली की तिने तिचा थांबा येईपर्यंत एकही शब्द बोलायचा नाही. एकीकडे सायकल सुरू आणि एकीकडे मनात अगणित विचार सुरू. अशा परिस्थितीत अशा सुंदर आणि मनमोहक स्त्रीबरोबर कुणी पाहिले तर काय होईल? हे गाव पूर्वी कधीही आपण पाहिले नाही. या रस्त्यावर कुणी आपल्याला ओळखत नाही. ह्या बाईचाच काहीतरी डाव नसेल कशावरून, असे अनेक संभ्रम मनात निर्माण होत होते. कदाचित तिची एखादी टोळी असेल आणि आपल्यालाच लुटून नेतील. पण माझ्यासारख्या विद्यार्थ्याजवळ लुटण्यासारखे काहीच नव्हते. म्हणजे 10 रुपये सुद्धा नव्हते. माझ्याजवळ काहीच मिळाले नाही म्हणून रागाने तिचे साथीदार 1-2 चापटा मारतील आणि आपल्याला सोडून देतील, असाही एक क्षुद्र विचार त्या क्षणी येऊन गेला. मन चिंती ते वैरी न चिंती, या विचाराने स्वतःशी माझे मनाचे खेळ चालले होते. अशाच विचारात साधारण 1-1.25 तास गेला. ह्या विचारांच्या साखळीत असताना पुन्हा तोच मंजूळ आवाज कानी आला. भाऊ थांबा, मला उतरायचे आहे. मी सायकल थांबवली. तिने अलगद खाली उडी मारली हे मला जाणवले. मी मात्र मागे पाहण्याचा मोह टाळला. आजूबाजूला तिच्या व्यतिरिक्त यावेळी कुणीही नाही याची मला खात्री होती. कातर वेळ होती. अर्थात तेवढा अंधार गडद पडला नसल्याने ती कुठे जाणार, कशी जाणार किंवा तिचे घर कुठे आहे हे विचारण्याचे आगाऊ धाडस मी केले नाही आणि मला त्याची गरजही वाटली नाही. मी जास्त विचार न करता सायकल घेऊन पुढे निघालो. साधारण 7 वाजले होते. एकतर रस्ता खराब आणि त्यात सायकलवर ही स्वरूप सुंदरी, त्यामुळे मित्राच्या गावी जाण्यास मला अपेक्षेपेक्षा बराच वेळ लागला. मी कांबळे यांच्या घरी पोहोचलो. कांबळे घरी नव्हताच, शेतात गेला होता. त्याचा छोटा भाऊ घरी होता. त्याला थोडक्यात प्रॅक्टिकल बुक बाबत सांगितलं. काही अडचण न सांगता त्याने प्रॅक्टिकल बुक दिले. थोडेसे जुजबी बोलणे झाले आणि लगेच मी परतीच्या मार्गाला निघालो. कांबळेच्या भावाला काहीतरी सांगायचे आहे असे उगीचच वाटले, पण तसा भाव झाला असे समजून मी त्याच्याकडे कानडोळा केला. त्याचा निरोप घेतला आणि परतीच्या प्रवासाला लागलो. मी सायकलवर बसलो आणि सायकल सुरू केली. अगदी 15-20 मिनिटात मी त्याच जागी आलो ज्या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी मी त्या बाईला सोडले होते. पण आता माझी दिशा बदलली होती. त्या बाईला मी उजवीकडे सोडले होते आणि मी डावीकडून जात होतो. क्षणभरासाठी निखळ सौंदर्य लाभलेल्या त्या बाईचा विचार माझ्या डोक्यात येऊन गेला. अगदी क्षणभरच. पण तो विचार मी लागलीच झटकून टाकला आणि अचानक मागून तोच परिचित गोड आवाज आला. भाऊ मला येऊ द्या. त्या मंजूळ स्वरांनी माझ्यावर मोहिनी टाकली होती आणि त्यामुळेच की काय मला भास झाला असे वाटले. परंतु अगदी कानाच्या जवळ पुन्हा तोच मधाळ स्वर, भाऊ येऊ द्या. आता मात्र माझी भीतीने गाळण उडाली. कोणत्याही फत्तरदिल माणसाच्या काळजाचे पाणी पाणी करणारा क्षण. माझी अवस्था फारच घाबरलेली. हृदयाचे ठोके सशाच्या हृदयापेक्षा जोरात पडत होते. पण चेहऱ्यावर उसने अवसान आणून मी स्वतःला सावरत होतो. मुख्य म्हणजे ह्याही वेळी तिच्या हातात टिफिन डब्बा होता. त्यामुळे नशिबात काहीतरी वेगळेच वाढून ठेवले आहे अशी शंका येत होती. मला हे जाणवले की काहीतरी दैवी अथवा दानवी शक्ती आपल्यासमोर उभी आहे याची मला खात्री झाली होती. मला ही पुरेपूर जाणीव झाली होती की आता फक्त वेळ ठरवणार होती की माझा काळ आला की नाही. एव्हाना ती मागच्यापेक्षा जास्त सुंदर आणि मनमोहक दिसत होती असा विचार त्या क्षणी माझ्या मनात येऊन गेला. आणि तसा विचार माझ्या मनात कसा काय आला
असे वाटून त्या भयंकर प्रसंगी मला सुद्धा हसू आले. पण वास्तव कधी कधी कल्पनेपेक्षाही भयंकर असते हे त्या क्षणी मला मनोमन पटले. कारण काही क्षणापूर्वी अतिशय सुंदर वाटणारी स्त्री मला आता फारच भयंकर आणि भीतीदायक वाटू लागली. त्या क्षणी आजूबाजूच्या सर्व गोष्टींचा एका क्षणासाठी मला विसर पडला होता. आजूबाजूला काय घडत आहे असा विचार करीत असताना डोके जड पडत होते असे वाटत होते. 2 सेकंदात मी भानावर आलो. बाईने छान हसतच पुन्हा विचारले, भाऊ मला येऊ द्या. मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. किंबहुना मला दुसरा पर्यायच नव्हता. एक अतर्क्य शक्ती माझ्याशी बोलत होती हे मला कळत होते. या शक्तीचे आपण जर ऐकले नाही तर आपल्या जीवाचे बरे वाईट आत्ताच होणार हे मला पक्के माहीत झाले होते. त्यामुळे मी तिला नाही असे म्हणू शकलो नाही. ती अलगद माझ्या मागे येऊन बसली आणि त्या अंधाऱ्या रात्री निर्मनुष्य रस्त्यावर सायकलवर मी भीतीयुक्त अंतःकरणाने निघालो. जीवाची भीती आणि विचारांचे काऊर मनामध्ये नुसता कल्लोळ माजत होते. ज्या बाईला आपण थोड्या वेळापूर्वी सोडले तीच बाई पुन्हा आपल्याला त्याच जागी परंतु विरुद्ध दिशेला दिसते काय? आणि पुन्हा सायकलवर मला येऊ द्या असे म्हणते काय? तेही टिफिनसह. मला चक्रावून टाकणारे हे सगळे प्रश्न पुन्हा पुन्हा माझ्यासमोर उभे राहत होते. आज आपल्याबाबत काहीतरी अघटित घडणार आहे असे वाटत होते. मनामध्ये देवाचा धावा चालू केला होता. पण एक मात्र खरे की एवढ्या गहन आणि कठीण प्रसंगात सुद्धा मी पूर्ण साहस गमावले नव्हते. देवावर अविचल श्रद्धा असल्याने त्यातूनही काहीतरी मार्ग निघेल असं मनोमन वाटत होते. लहानपणापासून पोथ्या पुराण वाचून मन सात्विक आणि खंबीर बनवले होते आणि त्यामुळेच प्राप्त परिस्थितीला तोंड देण्याचे मी ठरवले. अशा विचारात अगदी 10-15 मिनिटे गेली असतील इतक्यात माझ्या मागून एका गाडीचा प्रकाश आमच्या दोघांवर पडला. गाडीवर लाईट पडल्या पडल्या माझ्या मागे बसलेली ती बाई अचानक माझ्या डाव्या बाजूने पुढे पळत गेली आणि धाडकन कुणीतरी पाण्यात उडी मारली आहे असा मला आवाज आला. मला काही सुचेनासे झाले. सगळी मती गुंग झाली होती. अचानक मागून लेली 2 व्हीलर माझ्या सायकल समोर येऊन थांबली. अंधारात एखादा प्रकाश चमकून गेल्यानंतर तो अंधार आपल्याला जसा जास्तच काळोखमय वाटतो तसेच तो अंधार मला जास्तच अंधारलेला वाटला. त्या बाईचा विचार आणि अचानक आलेली ही 2 व्हीलर सगळ्या अनपेक्षित घटनांनी माझे डोके भणभणून गेले. मला काही कळण्याच्या आत त्या 2 व्हीलरवर बसलेल्या एका व्यक्तीनं माझ्या कानफटीत मारली आणि त्याच क्षणी मी बेहोश झालो. काही वेळातच डोळ्यावर पाण्याचा शिडकावा टाकल्याने मी डोळे उघडले आणि पाहतो तर काय, समोर साक्षात माझा मित्र राजन कांबळे आणि त्याच्याबरोबर अजून दुसरी व्यक्ती. माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. राजन काहीतरी समजून गेला पण काही बोलला नाही. त्याने स्वतः सायकल झाडाला टेकून ठेवली आणि मला त्याच्यासमोर येण्यास सांगितले. राजनच्या डोक्यात काहीतरी विचार सुरू आहेत याची मला जाणीव झाली होती आणि माझ्या डोक्यातही सारखा त्या बाईचा विचार. ती बाई कुठे गेली? ती बाई पुढे का पळाली? त्या बाईचा नेमका उद्देश काय होता? अशा विचारतंद्रीत आम्ही राजनच्या घरी पोहोचलो. कांबळेच्या घरी येईपर्यंत एकही शब्द आम्ही तिघेही एकमेकांना बोललो नव्हतो. पण मी मात्र उत्सुकता आणि भीतियुक्त दृष्टीने हा सारा प्रसंग समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. राजनच्या घरी पोहोचलो. राजनने घरातील लोकांना चहापाणी करण्यास सांगितले. राजन सारी परिस्थिती सांभाळून घेण्याचा प्रयत्न करीत होता हे मला जाणवत होते. राजनने बोलण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, तू माझ्या घरून निघाला आणि मी नेमका घरी आलो. गाडी लावणार होतोच इतक्यात भाऊ म्हणाला की तुझा मित्र आत्ताच प्रॅक्टिकल बुक घेऊन गेला. त्याचे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच तशीच सुरू असलेली गाडी मी पुन्हा तुला गाठण्यासाठी दामटली. मला उगीचच काहीतरी जाणीव झाली की कदाचित तुझ्या बाबतीत काहीतरी अघटित होऊ शकते. म्हणून मी क्षणाचाही विलंब न करता
या मित्राबरोबर तुझ्या पाठीमागे आलो. त्याने त्याच्या भावाला मला एकट्याला त्या वाटेने का जाऊ दिले याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. तेव्हा त्याच्या भावाने त्याला सांगितले की मला विनाकारण त्यांना घाबरून सोडायचे नव्हते. डोक्यात शंका निर्माण करून उगीचच भीती निर्माण करण्याची मला गरज वाटली नव्हती, म्हणून मी त्यांना काही पूर्वसूचना दिली नव्हती. त्याचवेळी मी मित्राला म्हणालो, अरे बहुतेक तुझ्या भावाला काहीतरी सांगायचे होते. हे मी ताडले होते, परंतु त्याकडे मीच दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यात तुझ्या भावाचे काहीही दोष नाही, असे म्हणाल्यावर तो शांत झाला. काही वेळाने त्याने मला विचारले, काही अनपेक्षित आणि विशिष्ट घटना तुझ्या बाबतीत घडली का? मी त्याला हो म्हणालो आणि धर्माबादपासून सुरू झालेली सर्व घटना त्याला तपशिलासह सांगितली. सारी घटना घरातील सर्व सदस्य कान देऊन ऐकत होते. प्रत्येक प्रसंगाला त्यांच्या अंगावर काटे उभे राहत होते. सारा घटनाक्रम सांगितल्यावर तो म्हणाला, मित्रा, तुझे आयुष्य बलवंत होते म्हणूनच तू आज वाचला, नाहीतर आज तुझी खैर नव्हती. ती जे सांगत होता त्यावर माझा विश्वास बसत होता, परंतु या गोष्टीचा नेमका माझ्याशी असलेला कार्यकारण भाव अजूनही कळाला नव्हता. त्याला म्हटले, परंतु हे माझ्या बाबतीतच का? तेव्हा तो म्हणाला, धर्माबाद येथे एक सूतगिरणी होती. त्या सूतगिरणीमध्ये कामगार असलेल्या एका तरुण मुलामुलीचे प्रेम जमले, परंतु काही कारणास्तव त्या दोघांचे लग्न होऊ शकले नाही आणि त्यामुळे निराश होऊन त्या मुलीने एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. तू जिथे बेहोश पडला होता ना, तिथून थोड्याच अंतरावर ती विहीर आहे. आतापर्यंत 3-4 मुले त्या विहिरीत पडून मेली आहेत आणि मुख्य म्हणजे ती मुले या गावातील नव्हती. त्याने असे म्हणत मला घट्ट मिठी मारली. मी शहारून गेलो. तो पुढे म्हणाला, तू फार नशीबवान आहेस, म्हणूनच अशा कठीण प्रसंगात तू वाचलास. असे म्हणत त्याने माझ्यासाठी देवाचे आभार मानले आणि मलाही त्याच्या घरातील देवघरात जाऊन देवाचे दर्शन घेण्यास सांगितले.